उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा या वर्षभरातील केलेल्या प्रचंड मेहनतीतून विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे प्रावीण्य यश, त्या निमित्ताने त्या विद्यार्थ्यांचा पुनर्गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आज आपल्याला सगळ्यात माझ्या कर्जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना योग्य असं करिअर गायडन्स मार्गदर्शन देणारे आपल्याला लाभलेले व्याख्याते सन्माननीय गणेशजी शिंदे, ज्यांनी आपल्याला या ठिकाणी आता मार्गदर्शन केले होते. आमचे सन्माननीय विजयजी पाटील, सन्माननीय तालुका संपर्क जगताप, शिवरामजी बरे, आमच्या शिकवण्याकडे असतील सगळ्यात माझ्या महिला भगिनी, सगळे पदाधिकारी आणि उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित असणारे विद्यार्थी आणि माझे सगळे पॅरेंट्स या ठिकाणी उपस्थित आहेत, पत्रकार बंधू उपस्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे आपण हा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना पुन्हा एकदा कर्जत तालुक्यातील माझ्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या कार्यक्रमाचं आपण आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की शिक्षणाचे महत्व हे अनेक थोर महात्म्यांनी आपल्याला आतापर्यंत सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत असतो. मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्या साऱ्यांनी त्या काळामध्ये जे कार्य या समाजासाठी केलेलं आहे त्या काळामध्ये प्रामुख्याने शिक्षणाला महत्व देण्याचं काम त्या महापुरुषांनी त्यावेळी सुद्धा केलेलं आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंनी त्यावेळेला त्या 4 वळी त्यांच्या आजही आपण प्रसिद्ध आहेत की विद्येविना गती गेली, गतीविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना शूद्र कसले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. याचं कारणच ते होतं की हा अशिक्षित त्या काळचा समाज आणि या समाजाला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जायचं असेल तर विद्येविना व्यर्थ हा समाज आहे. आणि हे त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला शिक्षणाचं महत्व त्यावेळेस पटवून दिलेलं आहे. आणि म्हणून आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार, आजही हा देश ज्या संविधानावर चालत आहे, आजही या देशाची सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण या भारत देशाकडे पाहतो. तो भारत देश या संविधानावर जो सुरू आहे तो संविधान दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याही वेळेस एक एवढी मोठी व्यक्ती, इंग्लंडमध्ये त्यांनी उच्च दर्जाचे शिक्षण अमेरिकेमध्ये घेतलं गेलं आणि त्या काळामध्ये शिक्षण घेत असताना आज या देशाचे आपण पाहिलं की संविधान दिलेला हा देश आज आपण चालत आहोत तो लोकशाहीवर चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजही आपल्याला त्यावेळेस सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो भाषण करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हेच सांगायला मी या ठिकाणी उभा आहे की आज आपण चांगलं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे, परंतु 10वी-12वीचे विद्यार्थी हे ज्या वेळेस हा त्यांचा एक पीक टाइम असतो, अतिशय महत्वाचा ही वेळ असते की यावेळेस कोणता निर्णय कोणत्या वेळेस घ्यावा हे पालकांना सुद्धा आणि पाल्यांना सुद्धा त्यावेळेस कळत नसतं. त्यामुळे आपण करिअर गायडन्स त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. यासाठीच आपण
गणेशजी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी करतीलच, परंतु ही काळाची गरज आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी पुढील शिक्षण दिलं गेलं पाहिजे. 12वी नंतर विद्यार्थ्यांना कोणता ट्रॅक असला पाहिजे. फक्त सायन्स घेतलं म्हणजे त्या विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळतं असं नाहीये. तर प्रत्येक याच्यामध्ये फॅकल्टीमध्ये चांगले ट्रॅक आहेत. आजही आपण पाहताय की अनेक संस्था ज्या पद्धतीने आज काम करत आहेत त्यामध्ये अनेक विद्यार्थी हे चांगले अनेक व्यक्तिमत्व आपण घडलेले पाहत आहे. आणि हे सगळं आपण या विद्यार्थी दशेमध्ये आपण शिक्षण घेता आलं पाहिजे. आणि म्हणून हेच काम खऱ्या अर्थाने आपल्याला पुढे जाऊन या राज्यासाठी या देशासाठी या देशाचा उत्तम नागरिक घडावा हा प्रत्येक विद्यार्थी माझा घडला पाहिजे. या दृष्टिकोनातून सातत्याने राज्य शासनाच्या माध्यमातून आपण पाहताय की लेख लाडकी योजना असेल, लेख लखपती असेल, अनेक योजना राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरणासाठी असेल, मुलींसाठी असेल. आता आपण पाहतोय की आपण जर विद्यार्थ्यांसाठी एवढ्या योजना महिला मुलींसाठी सुद्धा राज्य शासनाने आणलेल्या आहेत, तर या साऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त शिक्षणाचं महत्व देऊन शासन सुद्धा त्या पद्धतीने काम करत आहे. आणि म्हणून कर्जत तालुक्यातील माझा प्रत्येक विद्यार्थिनी या देशाचा उत्तम नागरिक घडला पाहिजे, या कुटुंबाचा उत्तम नागरिक घडला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने हे कुटुंब आज अक्षरशः त्या ठिकाणी आपण पाहताय की कोविड नंतरची एकंदरीत परिस्थिती जर आपण पाहिली तर पॅरेंट्स अक्षरशः हतबल झाले, आर्थिकदृष्ट्या संकटात असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या पाल्याला शिक्षण देण्याचं काम ते सातत्याने नोकरी असेल, आपल्या नोकरीच्या माध्यमातून असेल, जेवढं काय असेल. आता आर्थिकदृष्ट्या शिक्षण मगाशी भाऊंनी सांगितलं तर किती महत्व शिक्षणाला आहे, परंतु आर्थिकदृष्ट्या ते शक्य होत नाही काही पॅरेंट्सला. तरी सुद्धा आपल्या मुलांसाठी ते शिक्षण घेण्याचं काम त्या ठिकाणी त्या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून आपण स्वप्न अशी बाळगली पाहिजेत की आपल्याला उच्च स्वप्न आपण बाळगून त्या ठिकाणी हेही आपण त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवलं पाहिजे की आपल्या पॅरेंट्सचं, आपल्या आईवडिलांचं आपल्याला जे स्वप्न आहे ते पूर्ण त्या ठिकाणी करायचं आहे. अशा पद्धतीचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर निश्चय केला तर नक्कीच ते कुटुंब सक्षमपणे उभं राहील. मी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी गावातून आठवण देऊन सांगेल की बिल गेट्सने असं एक म्हटलेलं आहे की तुम्ही गरिबीत जन्माला आलात तर तुमचा दोष नाही, परंतु जर तुम्ही गरिबात मृत्यू पावला तर तो तुमचा दोष आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाने आपण गरिबीचं कारण पुढे न करता आपण संघर्ष केला पाहिजे. मी सुद्धा एक शेतकरी कुटुंबातला विद्यार्थी आहे. माझ्या घरातली परिस्थिती त्यावेळेस मी प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे की घरात एक वेळ परिस्थिती अशी होती की सकाळी खायचं काय हा प्रश्न होता, रात्रीचा शिळा भात सुद्धा आई सकाळी फोडणी करून द्यायची आणि मग आम्ही शाळेत जायचो. हे शिक्षण आम्ही त्यावेळेस सुद्धा त्या काळात घेतलं. पण हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे. आज आपल्या समोर जो उभा आहे तो या मतदारसंघाचा आमदार म्हणून उभा आहे, तो संघर्षात उभा आहे. आणि हा संघर्ष मी माझ्यावरून तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांनी. आणि हा संघर्ष घेऊन आपल्याला लढायचंय. प्रत्येक विद्यार्थ्यांनी संघर्ष केला पाहिजे, संघर्षातून आपल्याला पुढे जाता येईल. आणि ही त्यासाठी डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी छान त्यांचं एक वाक्य त्या ठिकाणी सांगितलं. जी स्वप्न असतात, जी रात्रीची स्वप्न पडतात ती स्वप्न खरी नसतात, परंतु जी स्वप्न तुम्हाला पडतात ती सत्यात उतरवली गेली पाहिजे. अशी स्वप्न तुम्हाला पडली त्या स्वप्न अशी बघा की तुम्हाला झोप लागतं का, पण अशी स्वप्न तुम्ही पाहिली पाहिजेत आणि ती सत्यात आपण त्या ठिकाणी उतरवली पाहिजेत. आणि हे काम आपल्याला खऱ्या अर्थाने विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून मी माझ्या शालेय जीवनामध्ये किंवा माझ्या जीवनाचा संघर्ष करत असताना मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो. मी आवर्जून आजही तुम्हाला विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगेन, माझा मुलगा सुशांत हा आता लंडनला त्यांनी लॉ मध्ये PhD करून या ठिकाणी आलेला आहे. परंतु सुशांतचा एक किस्सा तुम्हाला आवर्जून प्रत्येक पॅरेंट्सला प्रत्येक विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आवर्जून सांगेन. तो माझा मुलगा आहे म्हणून या ठिकाणी सांगणार नाही, तर मी माझी परिस्थिती आपल्या समोर या ठिकाणी सांगणार आहे की ज्या वेळेस सुशांतचं ऍडमिशन मी ज्यावेळेस आपल्या असणाऱ्या पेटे स्कूल ज्यावेळेस होतं ते इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून अमरावतीमध्ये आपलं आहे, त्या स्कूलला माझी इच्छा होती की माझा मुलगा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षण घ्यावं. 5,000 रुपयाचं डोनेशन शिंदे साहेब त्या ठिकाणी होतं आणि ते 5,000 डोनेशन मला देण्यासाठी त्या ठिकाणी माझ्याकडे नव्हते. 1 वर्ष सुशांतचं ऍडमिशन मी त्या ठिकाणी इंग्लिश मिडियम शाळेमध्ये घेऊ शकलो नाही. दुसऱ्या वर्षी मिसेसचं मंगलसूत्र गहाण ठेवलं आणि त्याला ऍडमिशन करून दिलं. तो सुशांत आज इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेऊन आलेला आहे. हा गरिबीचा तुम्हाला मी दिलेला दाखला आहे. ह्याचा आपण संघर्ष केला पाहिजे. अशा पद्धतीने आपण सुद्धा संघर्षातना मोठे होऊ शकता. आणि हे काम माझ्या विद्यार्थ्यांना कर्जतच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून शिक्षणाला महत्व देऊनच आज मी त्या ठिकाणी माझ्या आईच्या नावाची आपण पाहताय की CBSE बोर्डचं स्कूल आपण त्या ठिकाणी उभं केलेलं आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं. आणि यासाठीच आपण CBSE बोर्डचं स्कूल आपण
कर्जतमध्ये पोस्टिंगमध्ये त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. आज आपण कोकण ज्ञानपीठ पाहताय, हे सुद्धा या माध्यमातून सुद्धा आपली सुद्धा एक संकल्पना आहे की KG to PG ही संकल्पना आपण कर्जतमध्ये राबवणार आहोत. की एखादं ऍडमिशन आपण KGला घेतलं तर माझा तो विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय माझ्या त्या कॅम्पसमधून बाहेर पडता कामा नये, हे शिक्षणाला महत्व देऊन आम्ही त्या ठिकाणी तो प्रयत्न करत आहोत. ते सुद्धा लवकरात लवकर आपण कर्जतमध्ये पूर्ण करणार आहोत. हे माझ्या कर्जतकरांसाठी आपण हे करत आहोत. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी आता 10वी 12वीचं आपण अतिशय चांगल्या पद्धतीचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळाले आहेत आणि म्हणून तुमचा या ठिकाणी गुणगौरव सोहळा या ठिकाणी होते. तुम्हाला बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे. पण या देशाचा उत्तम नागरिक होण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न या ठिकाणी करावा. पॅरेंट्सला घेऊन आपल्या ज्या ज्या अडचणी असतील, आपण कर्जतमध्येच आपलं ऑफिस त्या ठिकाणी आहे, ज्या ज्या अडचणी असतील शासनाच्या माध्यमातून असतील तर नक्कीच सगळ्या गोष्टीचं सहकार्य करण्याची भूमिका या मतदारसंघाचा आमदार म्हणून सदैव आपल्या पाठीशी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून जे जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या संकटात असतील, अडचणीत असतील त्यांच्यासाठी सुद्धा ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल ते नक्कीच हे आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जाईल. मी पुन्हा एकदा आज साऱ्या विद्यार्थ्यांचं मनापासून आणि खास करून पालकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी करतो की चांगलं उत्तीर्ण गुण आपण त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपण या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे. पुन्हा एकदा साऱ्यांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. गणेशजी शिंदे आपल्याला व्याख्याते म्हणून प्रसिद्ध व्याख्याते, एक तरुण व्याख्याते. बघा गणेशजी आज आपल्या समोर जे उभा आहे हे एक मोठं उदाहरण आहे. आज गणेशजी सुद्धा ज्या पद्धतीचं उच्च दर्जाचे शिक्षण यांनी घेतलेले आहे आणि या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला योग्य त्याचे मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून असं एक प्रख्यात व्याख्याता मी आपल्यासाठी कर्जतकरांसाठी कर्जतच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आणलेलं आहे की आपण यांना काहीतरी चांगलं घेतलं पाहिजे आणि आपलं करिअर आपण त्या ठिकाणी सक्षमपणे घडवलं पाहिजे. हेच माझ्या विद्यार्थ्यांकडून मला अपेक्षित आहे. मी पुन्हा एकदा साऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि गणेशजींचं सुंदर असं व्याख्यान आपल्याला ऐकायचं यासाठी मनापासून साऱ्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर आमदार साहेब आणि संघर्ष यांचं एक अतूट नातं आहे. आमदार साहेबांनी जे उदाहरण दिलं ते प्रामुख्याने का देतात ते यातून, कारण आता असं झालंय की विद्यार्थ्यांसमवेत पालकांचं सुद्धा रस्सीखेच चालू आहे. तर या पालकांच्या रस्सीखेचमध्ये आणि पालकांसाठी एक खास करून उदाहरण आमदार साहेबांनी इथे दिले. खूप खूप धन्यवाद सायलीताई. खरं तर कार्य एवढं आहे की त्यावरती लिहिणं देखील तितकंच सोपं जातं. तुम्ही लिहिलेले ते कविता त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. महत्वाची सूचना खास विद्यार्थ्यांसाठी, आताही आपण शासकीय दाखले देतोय फाउंडेशनच्या वतीने. तुम्हाला कोणालाही ती गरज असेल तर आपण तिथे जाऊन डेस्कशी संपर्क साधा, तर तुम्हाला सर्व शासकीय दाखले मिळतील. यानंतर आपण सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा इथे संपन्न करणार आहोत, विद्यार्थ्यांचा सन्मान करणार आहोत. सगळ्यांची गडबड असेल, बराच उशीर झाला कारण 10 वाजल्यापासून इथे सर्व पालक वर्ग विद्यार्थी उपस्थित आहेत. प्रत्येकाच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विनंती आहे कुणीही भोजन केल्याशिवाय अगोदर सांगते आणि एकच मिनिटं घेतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आउट ऑफ द बॉक्स जाऊन आमदार साहेबांची परमिशन घेऊन, खास करून हे माझं वैयक्तिक मत शिंदे सरांविषयी मी सांगतो की जेव्हा एक निवेदक म्हणून काम करत असताना अनेकदा आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो. एक निवेदक म्हणून अचानक समोर येतं की गणेश शिंदे सर अनेक ठिकाणी जाऊन व्याख्यानं करतायत, अनेक ठिकाणी जाऊन संत वाङ्मय लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. येत्या काळात त्यांनी दुबई वारी देखील करावी अशी आमची देखील इच्छा आहे. एक लेख आला होता वृत्तपत्रामध्ये, त्या लेखकाने एक खास करून ठसा माझ्या मनावरती उमटवला आणि तिथे मी गणेश शिंदे सरांचं देखील काम झालं होतं की माणूस बनवण्याची देखील यंत्रणा असायला हवी. बरोबर शिंदे सर? असा जेव्हा एखादा वक्ता या गोष्टीबद्दल बोलतो त्यानंतर मला असं वाटतं की सर्व काही सार त्यांच्या व्याख्यानामध्ये आहे, यात काही कोणतीही शंका नाही. खूप खूप तुमच्या मनापासून आभार. आणि मी आता शिंदे सरांनाच विनंती करतो की आपल्या शुभ असते आणि आमदार साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा पण इथे गुणगौरव करतो. कर्जत शहर विनंती विद्यार्थ्यांना की स्कूलचं नाव घेतल्यानंतर, शाळेचं नाव घेतल्यानंतर आपण त्वरित मंचकावरती यावं, जेणेकरून जास्त वेळ होणार नाही. गुड शेफर्ड कॉन्व्हेंट स्कूल कर्जत, गुड शेफर्ड कॉन्व्हेंट स्कूल कर्जत. प्रथम क्रमांक मंथन प्रभाकर थोरवे,
द्वितीय क्रमांक ऋतुजा राजेंद्र मराळे, तृतीय क्रमांक आर्या नारायण देशमुख, तृतीय क्रमांक आर्या अजित वेखंडे. चारही विद्यार्थ्यांना विनंती की आपण मुख्य मंचावरती यावं. जनता विद्या मंदिर दहिवली, प्रथम क्रमांक जागृती अशोक डाकवळ, द्वितीय क्रमांक मयंक मंगेश लवडे, तृतीय क्रमांक आचल नवीन राजभर. तिन्ही विद्यार्थ्यांना विनंती की आपण मुख्य मंचावरती यावं. अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत, प्रथम क्रमांक समृद्धी संतोष बोराडे, द्वितीय क्रमांक सार्थक सुहास लोखंडे, तृतीय क्रमांक शंतनू अरुण पाटील. तिन्ही विद्यार्थ्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारावा. मुख्याध्यापक जरी उपस्थित असतील, शिक्षक वर्ग उपस्थित असतील, तर त्यांना विनंती आपल्या शाळेचा सन्मान स्वीकारण्यासाठी, विद्यार्थ्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मुख्य मंचावरती यायचं. आमदार साहेब महेंद्र शेटकरुबे यांना विनंती आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक गणेशजी शिंदे सरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते जनता विद्या मंदिर दहिवली, प्रथम क्रमांक जागृती अशोक डाकवळ, मयंक मंगेश लवडे, द्वितीय क्रमांक आचल नवीन राजभर. आमदार साहेबांच्या वतीने, गणेश शिंदे सरांच्या वतीने हा सन्मान विद्यार्थ्यांचा होता. जोरदार टाळ्यांनी ऊर्जा देऊया, आपण त्यांचं कौतुक करूया. केईएस अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत, समृद्धी संतोष बोराडे, सार्थक सुहास लोखंडे, शंतनू अरुण पाटील, केईएस इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत, तनुश्री उदय गुजराती, द्वितीय क्रमांक प्रिया चंद्रकांत कोरवे, तृतीय क्रमांक रुची नरपत कुमार राजपुरोहित. विद्यार्थ्यांना विनंती की आपण येताना तुमच्या डाव्या बाजूने यावं आणि उजव्या बाजूने खाली उतरावं. मुलांसमवेत पालक असतील तर त्यांना विनंती आहे की आपण खास करून मंचावरती यावं. मगाशी शिंदे सरांनी उल्लेख केला की विद्यार्थ्यांसमवेत पालकांचे देखील रस्सीखेच चालू आहे. स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय पांडुरंग डोंबे विद्यानिकेतन देवली कर्जत, प्रथम क्रमांक रितिमा राजनारायण त्रिवेदी, द्वितीय क्रमांक ओमकार मंगेश भोईर, तृतीय क्रमांक आसमा वल्ली मोहम्मद खान. तिने विद्यार्थ्यांना विनंती आहे, पालकांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. सर्व पदाधिकाऱ्यांना देखील विनंती आहे की आपण थोडे पुढे यावं विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी. शारदा मंदिर कर्जत, प्रथम क्रमांक ओम आनंद जाधव, द्वितीय क्रमांक केतकी सुनील श्रीखंडे, तृतीय क्रमांक सृष्टी मोहन पाटील. विद्यार्थ्यांना विनंती आपण मंचावरती यावं. महिला मंडल विद्या विकास मंदिर कर्जत, रक्षिता नरेंद्र दीक्षित, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक तन्वी राजू कवले, तृतीय क्रमांक ज्योत्स्ना बाबू सप्पाळ. विद्यार्थ्यांना विनंती आपण मंचावरती यावं. जय अंबे भवानी माध्यमिक विद्यालय विसेगाव, प्रथम क्रमांक दीक्षा लक्ष्मण कोकरे, द्वितीय क्रमांक तन्वी विश्वास जाधव, तृतीय क्रमांक मोनिका बाळू कोरे. शारदा मंदिर सेमी इंग्लिश, प्रथम क्रमांक उन्नती सुधाकर खापणे, द्वितीय क्रमांक तेजस्वी शिवाजी भोईर, तृतीय क्रमांक वेदांत वसंत बसे. विनंती आहे पालकांना की आपण विद्यार्थ्यांसमवेत मुख्य मंचावरती यावं. पालकांना विनंती आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांसमवेत आपला सत्कार, आपल्या विद्यार्थ्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी मुख्य मंचावरती यावं. आमदार साहेबांच्या वतीने, फाउंडेशनच्या वतीने आपण इथे सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित करतो आणि सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना विनंती, आपल्या भोजनाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. कोणी भोजन केल्याशिवाय जाऊ नये. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा गणेश शिंदे सर, आपलं योग्य असं मार्गदर्शन प्रत्येक विद्यार्थ्याला ऊर्जा देत राहील. तुमचे मनापासून आभार. विनंती आहे, ज्या विद्यार्थ्यांचा सन्मान इथे होतोय त्या विद्यार्थ्यांना, पालकांना विनंती की आपण भोजन करू शकता.
आमदार साहेब, आपण एक विशेष सत्कार आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतोय. किक बॉक्सिंग मध्ये नॅशनल गोल्ड शिर्डीमध्ये स्पर्धा होती. त्या किक बॉक्सिंग मध्ये नॅशनल गोल्ड मिळवणारा खेळाडू एशियन गेम जी श्रीलंकामध्ये होणार आहे तिथे त्याचं सिलेक्शन झालंय. फ्रंट बॉल गेम मध्ये बॉल सिलेक्शन जी वेळेला इथे होणार आहे दिशांत भोईर ज्याची निवड वर्ल्ड युथ गेम चॅम्पियनशिप साठी झालेली आहे. दिशांत सुनील भोईर याला मी विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती या. ही सर्वात मोठी उपलब्धी कर्जत तालुक्यासाठी येणाऱ्या वर्ल्ड युथ गेम चॅम्पियन साठी दिशांत सुनील भोईर याची निवड झालेली आहे. आमदार साहेबांना विनंती की आपल्या सुभाष आपण दिशांत भोईर यांचा एक विशेष सत्कार इथे करावा. अभ्यासापलीकडे जाऊन काहीतरी विचार करावा, मर्यादा ओलांडाव्यात आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दिशांत भोईर ज्याची वर्ल्ड युथ गेम चॅम्पियन साठी निवड झालेली आहे. त्याचे बाबा देखील उपस्थित होते. तुमचे खूप खूप आभार दिशांत सुनील भोईर. तुला खूप साऱ्या शुभेच्छा वर्ल्ड युथ गेम चॅम्पियन साठी. दीप्ती गणेश कदम या ठिकाणी उपस्थित आहे. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत निबंध स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्यातून ज्याने तृतीय क्रमांक पटकावला ती मुलगी आज आपल्या समवेत आहे. आज आमदार साहेब जे आपण काम करतोय त्यासाठी हिची देखील तेवढीच मदत होईल. आज आपल्या तालुक्यातून अशी एक मुलगी पुढे येते जी या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावते. दीप्ती गणेश कदम हिचा सत्कार आपण या मुख्य मंचावरती करतोय. आमदार साहेबांना विनंती की आपल्या सुभाष आपण दीप्ती गणेश कदम हिचा सत्कार करावा. हा विशेष सत्कार दीप्ती गणेश कदम. खूप साऱ्या शुभेच्छा. खालापूर तालुक्यापासून आपण सुरुवात करतोय. संजीवनी प्रायमरी स्कूल रीस प्रथम क्रमांक भक्ती सुधीर पवार. तिचे बाबा देखील उपस्थित आहेत. आपल्या मुलीच्या मागे आधारस्तंभ म्हणून पाठीशी उभा असणारा हा बाबा आपल्या मुलीचं कौतुकाची थाप. संजीवनी प्रायमरी स्कूल प्रथम क्रमांक भक्ती सुधीर पवार. द्वितीय क्रमांक श्रावणी दिनेश पानसे. तृतीय क्रमांक भार्गवी सचिन शिर्के. न्यू इंग्लिश स्कूल वावरणे प्रथम क्रमांक पायल मधुकर भद्रिके. द्वितीय क्रमांक पूनम कोंडीराम गोरे. तृतीय क्रमांक उपासना लक्ष्मण गोरे. तृतीय क्रमांक चेतन हायस्कूल चिंतन. प्रथम क्रमांक कृपा जितेंद्र भगत. द्वितीय क्रमांक ईशा निलेश शिंदे. तृतीय क्रमांक आर्या नरेंद्र पाटील. विद्यार्थ्यांना विनंती की आपण मंचावरती यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. सगळ्याच क्षेत्रामध्ये आपण खास करून मुलींना पाहतो. हे शिक्षण क्षेत्र आहे, परंतु असं कोणतं क्षेत्र नाही जिथे मुलींनी नाव कमवलं नाही. वेट लिफ्टिंग चॅम्पियन अर्थातच आपल्या कर्जत तालुक्याची सुकन्या जिचा रायगड संपूर्ण रायगड जिल्ह्याचं गाव नुसतं आपल्या राज्यात नाही तर संपूर्ण देशभरात केलं. अमृता ज्ञानेश्वर भगत तिला विनंती की आपण मंचावरती यावं. हा एक विशेष सत्कार आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. वेट लिफ्टिंग चॅम्पियन अमृता ज्ञानेश्वर भगत तिला विनंती की आपण मंचावरती यावं आणि या सन्मानाला आपण स्वीकारावं. मी विनंती वडील आज इथे उपस्थित आहेत आणि 1 जुलैला साऊथ आफ्रिका येथे देखील
तिला शुभेच्छा देऊ आपण जोरदार टाळ्या वाजवून. माध्यमिक शाळा वडवळ कुमारी अनुष्का यशवंत महाराजके, कुमार क्षितिज आनंद सकपाळ आणि श्वेता गणेश सकपाळ तिने विद्यार्थ्यांना विनंती की आपण मंचावरती यावं. माध्यमिक विद्यालय सामोली नंदिनी विश्वास बोर्डे, अथर्व विश्वास कांबळे, तृतीय क्रमांक रोशन भरत कोंडा. मीनाबाई ठाकरे माध्यमिक विद्यालय तरवई, प्रथम क्रमांक अक्षता अनंता खोपडे, प्राजक्ता जितेंद्र खोपडे, लीला नामदेव कातरा. विनंती विद्यार्थ्यांना आपण मंचावरती यावं आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती आपला सन्मान स्वीकारल्यानंतर आपण भोजन करून घ्या ही नम्रतेची विनंती. एखाद्या शाळेचं नाव नसेल, विद्यार्थ्याचं नाव नसेल तर त्याने कृपया करून दुःखी मानू नका. आपण थेट स्टेशन संपादक काय ऐकत नाही. श्री शिवछत्रपती विद्यालय देवनावे, आयुष अनिकेत वेळसकर प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक प्रीती मुकेश वाघमारे, तृतीय क्रमांक जानवी चंद्रकांत मध्ये. विद्यार्थ्यांना विनंती आपण मंचावरती यावं. हिमांशु दिलीप पाटील इंग्लिश मीडियम स्कूल नडाल, प्रथम क्रमांक केशव मोहन फराट, द्वितीय क्रमांक सुजित कुमार जीत मोहन झा, तृतीय क्रमांक कौस्तुभ दीपक कुमार. विद्यार्थी आणि पालकांना विनंती आपण मंचावर यावं. GJM इंग्लिश स्कूल अलापूर, प्रथम क्रमांक चेतना विजय वाघर, द्वितीय क्रमांक हर्षद अरविंद पिंगळे, तृतीय क्रमांक मुनीश धनंजय लाल. जेबीएम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मोपाडा, प्रथम क्रमांक साहिल संदीप पवार, द्वितीय क्रमांक श्रुती जगन्नाथ पाटील, तृतीय ऋग्वेद राजेश पाटील. आपण मंचावरती यावं. सर्वांना विनंती आहे, आपल्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपला सन्मान स्वीकारल्यानंतर आपण भोजन करून द्यावं. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा डोलवली, प्रथम क्रमांक भरत राम ठोंबरे, द्वितीय क्रमांक सुगंधा मारुती पहाटे, तृतीय क्रमांक हेमावती अर्जुन पिरकड. स्वामी विवेकानंद विद्यालय खालापूर, प्रिया यशवंत पाटील, प्रथम क्रमांक समृद्धी दौलत जाधव, द्वितीय क्रमांक अथर्व मारुती जोगावडे, तृतीय क्रमांक सर्वोवर नेताजी बालक विद्या मंदिर चौक, प्रथम क्रमांक जितना मंगेश शिंदे, दानिया कुतुबुद्दीन अंसारी, तृतीय क्रमांक सोनाली संदीप ठोंबरे. राजमाता जिजाऊ माध्यमिक विद्यालय मोरगाव, प्रथम क्रमांक अमृता संतोष चौधरी, द्वितीय क्रमांक जितेश दगडू आखाडे, तृतीय क्रमांक ममता अनंता केवाली. श्री छत्रपती विद्यालय ज्युनियर कॉलेज वाघोशी, शिवाजी नारायण मोरे, प्रथम क्रमांक द्वितीय करुणा रमेश अंधारे, तृतीय क्रमांक अपूर्वा अरुण मोरे. यशोसी स्कूल रसायनी, संकल श्रीराम पाठक, प्रथम क्रमांक आयुष उल्लास पाटील, द्वितीय भाविका विक्रम काठवले, तृतीय. AMS इंग्लिश स्कूल हाल, रोजिना अजित कर्जीकर, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक मोफिक सलील कर्जीकर, तृतीय क्रमांक घोषरा अमजद जळगावकर. प्रिया स्कूल मोपाडा, प्रथम क्रमांक निहाल सुजय सिंग, मोहम्मद अली फैसल पिट्टू, तृतीय क्रमांक समीक्षा अरुण पाटील. विद्या मंदिर सारंग, भाविका नितीन मुसळे, प्रथम क्रमांक द्वितीय आर्य आनंद दळवी, तृतीय वेदिका प्रकाश पाटील. माध्यमिक शाळा मांडा, प्रथम क्रमांक भूमिका प्रसन्न कांबळे, द्वितीय नवी छोटू मुसे, तृतीय पूनम शंकर बागे. डॉक्टर पाटणेकर महाराज ज्युनियर कॉलेज वाशिवली,
प्रथम क्रमांक पूर्वा लक्ष्मण मालकर, द्वितीय वरद नारायण पाटील, तृतीय मनाली अशोक मालकर. स्वामीनारायण गुरुकुल विद्यार्थी उपस्थित असतील तर त्यांना देखील मंचावरती यावं. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल दोदेली, प्रथम क्रमांक तनिष्का राजेंद्र कापसे, शिल्पी विजय गोस्वामी, तृतीय क्रमांक श्रेया महेश पाटील. रिलायन्स फाउंडेशन स्कूल दोदेली इंग्लिश मीडियम, प्रथम क्रमांक ऐशनी श्रीवास्तव, सेकंड संस्कृती बजरेकर, थर्ड रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोजोली इंग्लिश मीडियम. फर्स्ट रैंक ऐशनी श्रीवास्तव, फर्स्ट रैंक ऑल्सो संस्कृति बजरेकर, सेकंड रैंक आर्यन शाह, थर्ड रैंक वेदिका पाटिल. रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोजोली मराठी मीडियम, प्रथम क्रमांक आदित्य अर्थबदे, द्वितीय श्रेयस श्रीराम सोमाणी, तृतीय जानवी राजेंद्र पाटिल. पाताळगंगा माध्यमिक विद्यालय मोलाड, प्रथम क्रमांक मनस्वी तुळशीराम पाटील, द्वितीय क्रमांक जोपूर उमेश पाटील, तृतीय क्रमांक पाटील. पाताळगंगा माध्यमिक विद्यालय मोलाड, प्रथम क्रमांक मनस्वी तुळशीराम पाटील, द्वितीय क्रमांक नुपूर उमेश पाटील आणि तृतीय क्रमांक निशांत तुकाराम पाटील. केईएसडी जाधव माध्यमिक शाळा कसोटी, प्रथम क्रमांक पूर्वा बापूसाहेब चौडे, द्वितीय क्रमांक वेदिका विश्वनाथ कोलेकर, तृतीय क्रमांक पायल नवनाथ जगताप. एखादा विद्यार्थी अनुपस्थित असेल तर पालकांनी सत्कार स्वीकारला तरी चालेल. विशेष पालकांना विनंती आहे की विद्यार्थी सत्कार स्वीकारताना आपणही मंचावरती या. केएससी उर्दू स्कूल आमचे विद्यार्थी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. खोपोली नगर परिषद माध्यमिक विद्यालय टाकळी, प्रथम क्रमांक तन्वी गोपाल उमाळे, द्वितीय क्रमांक पूनम कुमारी रमेश कुमार बैठा, तृतीय क्रमांक पूनम रमेश तंदारे. जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोपाडा इंग्लिश मीडियम, मंथन सचिन माळी, प्रथम क्रमांक, द्वितीय सुजल संजय जोशीकर, तृतीय सतीश पेठीराज मेस्त्री. रिलायन्स फाउंडेशन स्कूल इंग्लिश मीडियम, श्री ईश्वर छत्रपती विद्यालय जमनावे, आयुष अनिकेत वेळावकर, द्वितीय विधी मुकेश वाघमारे, तृतीय जानवी चंद्रकांत कदम. राजमान्य निजाम माध्यमिक विद्यालय कोल्हापूर, अमृता संतोष चौधरी, विजय शबूर अडाणी, ममता अनंता केवार. आमदार साहेबांनी केलेलं कार्य कार्यावरती आधारित काम है मुझे आगे शिवसेना कर्जत खालापूर व आमदार नरेंद्र काँग्रेस आयोजित हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा
आणि एक विशेष सत्कार आपण या मंचावरती करत आहोत. आमदार साहेबांचं कार्य आणि त्या कार्यावरती आधारित कविता आज आपण ऐकली. साहित्य संस्थेचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. आमदार साहेबांना विनंती की आपल्या सुधारण्यासाठी साहित्य संस्थेचा सत्कार करा. मोठं कार्य आणि त्या कार्यावरती आधारित छान असं काव्य आपण साहित्य असं आमदार साहेब कार्य करत राहा. म्हणजे आणखी नवनवीन कविता आम्हाला देखील ऐकायला मिळते. सर्वांना विनंती आहे की आपला सत्कार सन्मान स्वीकारल्यानंतर आपण जेवण करू. सह्याद्री महाविद्यालय शिल्पकार प्रथम क्रमांक शिवाजी रिहाना पवार श्रावणी राजू तृतीय क्रमांक माने आरती प्रकाश. विद्यार्थ्यांना विनंती आपण आपल्या अनाउन्समेंट झालेल्या आपण मंचावरती यावं. त्यांचा सत्कार स्वीकारा. पालकांना देखील विनंती आपण मंचावरती यावं. सह्याद्री इंग्लिश स्कूल फर्स्ट रँक सालोकी विजय सुनील. सेकंड रँक पुजारी हर्षदी सतीश. थर्ड रँक राजभर शुभांगी प्रवीण. लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय वासना वाकार जितेश सिद्धार्थ. सेकंड रँक साळुंके अंकिता ज्ञानेश्वर. थर्ड रँक गोसावी स्वप्नील रमेश. डॉक्टर रामहरी मोठे शिशु मंदिर खोपोली मात्रे जमीन प्रशांत फर्स्ट रँक. सेकंड रँक ओसवाल जिनी कीर्ती. थर्ड रँक सावंत यश भारत. जनता विद्यालय खोपोली फर्स्ट रँक निकम तहसील प्रमोद. सेकंड रँक पीटी आदित्य धनाजी. थर्ड रँक देशमुख गायत्री उत्तम. जनता विद्यालय नवेश खोपोली फर्स्ट रँक गायकवाड नीता राजकुमार. सेकंड रँक गंभीर श्रावणी विठ्ठल. थर्ड रँक पाटील अजय रमेश. छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालय खोपोली फर्स्ट रँक कांबळे आकाश नागनाथ. सेकंड रँक राठोड भारती माधव. थर्ड रँक सुतार पूजा. नगर परिषद हिंदी विद्यालय बिहारी खोपोली मोरिया अजित ओम प्रकाश. फर्स्ट रँक राठोड आकांक्षा मनोज. सेकंड थर्ड मिश्रा मनोज. पी सोसायटी आनंद चला खोपोली सिंह आकांक्षु कमलेश. फर्स्ट रँक ठोबरे अक्षरा गणेश. नावात करेक्शन असेल तर मला करेक्ट करा. कदाचित हे ठोबरे असेल. थर्ड रँक पाटील रोहिदास सुजन. सह्याद्री महाविद्यालय शिल्पकार शिवाजी रिहाना. फर्स्ट रँक पवार श्रावणी राजू. सेकंड रँक माने आरती प्रकाश. थर्ड रँक सह्याद्री इंग्लिश स्कूल टेन साळुंके तेजस सुनील. सेकंड रँक पुजारी हर्षदी सतीश. राजभर शुभांगी प्रवीण. स्कूल खोपोली डबल वेदांत श्री रवींद्र. फर्स्ट रँक. सेकंड रँक साखरे श्री संदीप. थर्ड रँक वेंकट आर्या अजय. जेसी महेंद्र मेमोरियल स्कूल खोपोली फर्स्ट रँक नाईक मीरा मनोज. सेकंड रँक सरोज भावना धर्मराज. थर्ड रँक सिंह साक्षी सुनील. सह्याद्री महाविद्यालय शिल्पकार बारावी जयश्री केदारी निकिता चव्हाण येवेरिया कुरेशी. तिने विद्यार्थ्यांना विनंती आपण मंचावरती आहे. पी सोसायटी आनंद चला खोपोली कॉमर्स सेक्शन फर्स्ट रँक शिंदे यश योगेश. सेकंड रँक विद्वांस सावनी गिरीश. थर्ड रँक मोरा वंशिका मनोज. विज्ञान शाखा विज्ञान शाखा सायन्स सिन्हा. 22 के श्री सतीश सिन्हा स्वस्तिका सतीश शर्मा प्रवीण. जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय खोपोली कॉमर्स स्ट्रीम विश्री समृद्धी संतोष पांडे आदित्य प्रकाश भरत दीक्षा विजय. कॉमर्स स्ट्रीम शेखुल्ला इस्मामाई पाटील संगीता संतोष गायक श्वेता गणेश. सायन्स स्ट्रीम वाडी सातबारा पाटील वेदांत चंद्रकांत रावी अक्षय. जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय खोपोली. Council
जेबीएम स्कूल ज्युनियर कॉलेज मोकाळा श्वेता राजेंद्र कुमार साहू फर्स्ट रैंक कॉमर्स स्ट्रीम सेकंड अरविंद साहू कोल्हा थर्ड रैंक श्रुती विकास चौधरी एखाद्या विद्यार्थ्याचं नाव नसेल शाळेचं नाव नसेल कॉलेजचं नाव नसेल तर आपण थेट मंचावरती या आमच्याशी संपर्क साधा पुढे सायन्स स्ट्रीम फर्स्ट रैंक साहिल संजय सुमेरा सेकंड रैंक संजना संजय जोशीकर सेकंड रैंक विवेक नरसिंह यादव थर्ड रैंक ओम नंदकिशोर भोंगाडे यशवंतराव चव्हाण गणेश महाविद्यालय आदित्य ज्ञानेश्वर भस्मा फर्स्ट रैंक सोहम प्रमोद गावडे विधि क्रमांक संजना अनुष पवार वाणिज्य शाखा फर्स्ट रैंक स्वप्नील संतोष बाबळे रुखसाना रमजान शाह थर्ड रैंक ज्ञानेश्वर गोविंद भया श्री छत्रपति विद्यालय में जूनियर कॉलेज खोपोली आर्ट्स स्ट्रीम निधि राजकुमार दुबे फर्स्ट रैंक पुन्हा रवींद्र जंगम सेकंड थर्ड भारती लक्ष्मण हिरवे विद्यार्थ्यांना विनंती आपल्या मंचावरती आपला सत्कार स्वीकारावा आणि आपण आपलं भोजन करावं वाणिज्य शाखा प्राजक्ता संतोष सागवेकर फर्स्ट रैंक अंजलि श्यामलाल वर्मा सेकंड रैंक थर्ड रैंक आदित्य यशवंत गोरे एचओसी इंटरनेशनल स्कूल रसायनी कॉमर्स स्ट्रीम फर्स्ट रैंक रेणुका शिवाजी नवले सेकंड रैंक वेदिका प्रमोद पाटील थर्ड रैंक केपी संदीप पवार सायन्स स्ट्रीम फर्स्ट रैंक आर्यन राजेश पेडेकर सेकंड रैंक अमृता सुनील पाटील थर्ड रैंक आदित्य अशोक पाटील आर्ट्स स्ट्रीम फर्स्ट रैंक मनाली मोहन दंडे सेकंड रैंक ऐश्वर्या कांतीलाल गेहलोत थर्ड रैंक युवना महेश रामधरणे डॉक्टर पार्लेकर महाराज विद्यालय जूनियर कॉलेज वाशिवली फर्स्ट रैंक तन्मय हरिचंद्र शेट्टी सेकंड रैंक हिमेश नरेश चौधरी थर्ड रैंक सानिया देवीदास पाटिल विराज फाउंडेशन स्कूल उर्दू में मराठी मीडियम फर्स्ट रैंक रविंद्र दत्तात्रय सागरे सेकंड रैंक मनीरा प्रमोद गुरव थर्ड रैंक ईशा किशोर कुबेकर कॉमर्स स्ट्रीम फर्स्ट रैंक ईशा दादाजी पाटिल सेकंड रैंक कशिश जयंत थर्ड रैंक पायल रमेश पाटिल सायन्स स्ट्रीम फर्स्ट रैंक ईशा मी पावनीकर सेकंड रैंक क्षितिज विराज मानसपे थर्ड रैंक विजय देवगडे वाणिज्य शाखा कॉमर्स स्ट्रीम युवराज वैभव कोरडे शिवम अनिल राणे आणि विवेक रंजन साह विद्यार्थ्यांना विनंती आपण मंचावर सेंट जोसेफ स्कूल लोधिवली सायन्स स्ट्रीम पूर्वा सुदेव पटेल फर्स्ट रैंक सेकंड रैंक ईशा चौधरी थर्ड रैंक हृदया देशमुख खोपोली नगर परिषद उर्दू हाईस्कूल शास्त्री नगर प्रथम क्रमांक रिझा नाईक सेकंड नीला नासिर सय्यद थर्ड रैंक अफसान पठाण हिंदी गगनगिरी महाराज जूनियर कॉलेज फर्स्ट रैंक सामा नासिर सय्यद जिया कॉलेज आणि वैष्णवी चौधरी विद्यार्थ्यांना विनंती आपण मंचावर ठेवून आपला सन्मान स्वीकारा सृष्टि प्रकाश खटकर फर्स्ट रैंक मुकेश रमेश सुधार सेकंड रैंक संयम अजय संजय थर्ड रैंक सायन्स स्ट्रीम सानिया आजम लोहेकर सेकंड रैंक आर्या अमित देशपांडे थर्ड रैंक वैष्णवी रवींद्र गोहिल
झाला नाही बंद करतो किती पूरक बघतील डाउनलोड करून घेतो त्यासाठी करतो ना आधार कोणाने बघितलं म्हणजे आधार घेऊन विनंती करते नासिरबाई सय्यद यांना त्या आपण मंचावरती यावं आणि सन्मान संपूर्ण खालापूर तालुका म्हणजे कंप्लीट केला आता आपण कर्जत तालुक्याकडे येतोय. आता टाकायची ना PNP आशिया बेंच प्रेस स्पर्धेसाठी आफ्रिकेत रायगड जिल्ह्यातून त्यांचे एक वेळ निवड झालेले आमदार साहेब नासिरबाई सय्यद यांचा आपण इथे सत्कार करतो. PNP जामपूर कर्जत आकृती सुरेश बारे, सेकंड रँक गायत्री गोविंद दोरी, थर्ड रँक शुभांगी मुकाश ठाकरे. तिने विद्यार्थ्यांना विनंती आपण मंचावरती आपला सन्मान स्वीकारावा. माथेरा ठिकाणी इंग्लिश सेकंड रँक रितेश भोईर, थर्ड रँक समीक्षा वालेला. तिने विद्यार्थ्यांना विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. फूड शेपर्ड कॉन्व्हेंट स्कूल कर्जत फर्स्ट रँक पंत प्रभाकर कोरवे, ऋतुजा राजेंद्र बराळे, आर्या नारायण देशमुख, आर्या अजित वेखंडे. जनता विद्या मंदिर दहिवली बारावीचे विद्यार्थी अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत, वाणिज्य शाखा सुयश शरद श्रीखंडे फर्स्ट रँक, सेकंड रँक संचिता सोमनाथ डोंगरे, थर्ड रँक मधुर सुहास आर्ट्स लीग. कला शाखा अर्पिता अरुण पाटील, द्वितीय तमन्ना उमेर सिद्धगी, थर्ड रँक सायली प्रमोद भोसले. सायन्स स्ट्रीम तन्वी पवन नागेश्वर फर्स्ट रँक, सेकंड रँक यश विद्यानंद पाटील, थर्ड रँक गौरव बच्चे. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल. HSC भुवनेश्वर सर्वरी योगेश भोसले फर्स्ट रँक, सेकंड रँक यशीश रमदूक शर्मा, थर्ड रँक वैष्णवी पंढरीनाथ नागडे. सगळ्या शाळांचा माननीय भाऊसाहेब राऊत विद्यालय कशेळे, प्रथम क्रमांक भूमी शंकर गडद, द्वितीय क्रमांक भैरवी नरेंद्र मते, थर्ड रँक पायल शुभांगी दुबे. प्रभाकर पाटील एज्युकेशन माध्यमिक शाळा नागपूर, आकृती सुरेश बारे, गायत्री गोविंद दोरी, शुभांगी तुकाराम नरवडे. शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पात्रस, प्रथम क्रमांक दीपिका प्रकाश लबानी, सेकंड लावण्या लक्ष्मण लचका, विद्याशंकर पाटील द्वितीय नितीन भास्कर लांगारे. शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पिंगळस, प्रथम क्रमांक वंदिनी
लाईफ टाईम नाही बघायचे हो माध्यमिक विद्यालय हा ठीक आहे सर सेकंड रँक लाईफ टाईम हा नाही का या पीएनपी माध्यमिक विद्यालय संकुले निशिता व्यासकेवारे देवराव भेगा प्रथम क्रमांक स्नेहा किरण सभा सेकंड रँक हर्षला संदीप मोहन तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक प्रशांत शिंदे ज्ञानानुभव विद्यालय कशेळे प्रथम क्रमांक तन्वी जनार्दन दुबे सेकंड रँक श्रुती सुशील दळवी थर्ड रँक उन्नती कृष्ण लवली शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पात्रज कला शाखा सिद्धार्थ बाळकृष्ण मेघारे सेकंड रँक करण बाबू केतकारे थर्ड रँक आदित्य सुरेश कोकणे भाऊसाहेब राऊत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर कशेळे वाणिज्य शाखा सानिका संजय सावंत फर्स्ट रँक द्वितीय क्रमांक अनुजन रोके कला शाखा स्नेहाली सेकंड रँक अंजना लोखंडे थर्ड रँक प्रतिमा आंबोटेकर शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिरवस कला शाखा अश्विनी बाळू प्रथम क्रमांक द्वितीय आकाश छाया विज्ञान शाखा प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आकाशराम खडके तृतीय क्रमांक मधुकर काळे ऑर्चिड ग्लोबल स्कूल ऑफ अकॅडमी ज्युनियर आणि आर्ट्स ऑफ सायन्स रोहन गणेश पाटील थर्ड रँक विद्यार्थ्यांना विनंती आपण संपाद स्वीकारण्यासाठी आपण मंचावर या सत्कार स्वीकारल्यानंतर आपण भोजन करून जाऊ वाणिज्य शाखा प्रथम क्रमांक सुजय जनार्दन शेळके द्वितीय क्रमांक सोनाली सुंदर शेळके तृतीय क्रमांक